नमस्कार, मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। मुंबईतील नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांची स्वप्नपूर्ती झाली आहे। नायगाव बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 सदनिकांचं वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। 500 चौरस फुटांच्या 2 BHK घरांच्या चाव्या या दरम्यान सदनिका धारकांना देण्यात आल्या। कुठल्याही खासगी बिल्डरला लाजवेल अशा पद्धतीचं बांधकाम हे या सगळ्या पुनर्विकासाचं झालेलं आहे। सगळ्या प्रकारच्या एम्युनिटीज या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण केलाय। 2029 पर्यंत 100% सगळ्या घरांच्या चाव्या या आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत। आता बीडीडी चाळीत राहणारे आपले सगळे लोक टॉवर मध्ये राहणार आहेत। मेंटेनन्स टॉवर म्हटलं की मेंटेनन्सचा प्रश्न येतो, पण 12 वर्ष मेंटेनन्स म्हाडा करणार आहे। 12 वर्षाचं टेन्शन तुमचं घालवलेलं आहे, त्यामुळे टेन्शन फ्री होऊन तुम्ही घरात राहायला जा। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात भविष्यात 200 किलोमीटरचा मेट्रोचं जाळं उभारण्याचं नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। पुण्यात मेट्रो भवनचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्या दरम्यान ते बोलत होते। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। मला आनंद आहे की आता जवळपास पुण्यामध्ये 33 किलोमीटरची मेट्रो ही सुरू झालेली आहे आणि प्रचंड रिस्पॉन्स त्याला मिळतोय। जवळपास 2.5 लाख प्रवासी हे रोज मेट्रोनी प्रवास करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांनी मेट्रो स्वीकारलेली आहे, पुणेकरांना मेट्रो आवडलेली आहे आणि पुणेकर मेट्रोचा वापर देखील करतायत। या मेट्रो भवनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि पर्यावरणाचा सुंदर संगम साधण्यात आलेला आहे। महामेट्रोच्या वतीनं उभारण्यात आलेले हे पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नाही, तर आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर करून येत्या 10 वर्षात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। एआयच्या मदतीनं 25% उत्पादन खर्च कमी करून उत्पादनात 50% वाढ होत असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 22,181 कोटी रुपयांच्या कामांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये विधान भवनात कुंभमेळ्याच्या शिखर समितीची आढावा बैठक पार पडली। कुंभमेळ्यासाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनाचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा असे निर्देशही या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेत। राज्याची अर्थव्यवस्था 2029 पर्यंत ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचेल आणि देशातली पहिली ट्रिलियन अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच होईल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। विधानसभेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते। स्थिर किमतीचा जर आपण विचार केला तर आपण 2029 मध्येच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होऊ, पण आपल्याला ॲक्च्युअल आजचा जो रेट आहे याचा विचार केला तर कदाचित 30 मध्ये 31 मध्ये आपण हे पूर्ण करू, कारण एखादा वर्ष मागे पुढे होईल। देशातला पहिला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था पहिली देशातली महाराष्ट्रच होणार। घरगुती आणि उद्योगांच्या वीज दरात कपात करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केली आहे। 100 युनिट पर्यंतच्या घरगुती वापरांच्या ग्राहकांना पुढच्या 5 वर्षात टप्प्याटप्प्यानं 26% कपात होईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। मुंबई महानगर क्षेत्रात सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना लवकर या लवकर जा अशी सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे। सरकारी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा 1 वर्ष घेण्याची मुभाही देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळातल्या पहिल्याच भाषणात महिलांबाबत या 2 मोठ्या घोषणा केल्यात। केंद्र शासनाच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे। प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय
देय अर्धवेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचं इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक आणि गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. आयडेक मुंबई आणि गृहनिर्माण विभाग आयोजित आयडिया एक्स्पो 2026 या पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील प्रदर्शनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबते. पाहत रहा पुढारी न्यूज.